वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ईव्हीएम विरोधात जनआंदोलन आणि सह्यांची मोहीम नुकताच आयोजित करण्यात आली होती। ठाणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खूप मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी होऊन महायुतीच्या निषेधार्थ ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपर निवडणुका घेण्याचं आवाहन केलं। यावेळी परभणी येथील पोलीस कस्टडीत सूर्यवंशी याचा मृत्यू झाला त्या संदर्भात बंदचं आवाहन करण्यात येणार असल्याचं सिद्धार्थ जाधव यांनी सांगितलं। त्यांचा आक्रोश जो आहे तो त्यांनी मतदारातून व्यक्त केला होता, परंतु तो देखील यांनी आपल्या पद्धतीने सोडून नेलेला आहे आणि हे जनतेचं सरकार नसून हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि या ईव्हीएमच्या सरकारला जर घालवायचं असेल तर या ठिकाणी न्यायालयाने भूमिका घ्यावी लागेल। सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं भान राखून या ठिकाणी जे जनतेचं सरकार असायला पाहिजे होतं आणि ईव्हीएमच्या माध्यमातून ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी याची विचारणा केलेली आहे की 76 लाख जे मतदान झालेलं आहे त्याबद्दल माहिती निवडणूक आयोग देत नाही आहे आणि म्हणून आमच्या मनात शंका आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की इथून पुढे जी काही निवडणूक होईल ती बॅलेट पेपरवर घेतली गेली पाहिजे आणि कारण माझं मतदान जे जातं आहे ते मला कुठं दिलं आहे हे मला दिसलं पाहिजे आणि यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी सामील झालं पाहिजे। तुमचं माझं कर्तव्य आहे देश वाचवण्याचं। परभणीमध्ये जो आत्ता उद्रेक चालू आहे तर ठाणे बंदची वगैरे काय हाक देणार तुम्ही? आम्ही या संदर्भात आत्ता जस्ट आमची बैठक झाली आणि आम्ही उद्या पुन्हा बैठक घेतो। आम्ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि लवकरच त्याबद्दल पक्षाच्या वतीने त्याची भूमिका जाहीर आम्ही करू। जे एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकलचे संस्थापक गौतम गोसावी यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। जपानसारख्या प्रगत देशात युवक युवतींना नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, केअरटेकर, IT सेक्टर अशा विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्यात। अर्न अँड लर्न या धर्तीवर जी पॅरामेडिकल संस्थेनं जपानस्थित हना ग्लोबल एज्युटेक या जॅपनीज कंपनीसोबत युवक युवतींना रोजगार मिळवून देण्याचा करार केलाय। सुरुवातीस व्हिसा मिळवण्यासाठीचा खर्च उमेदवारांना करायचा आहे। बाकी जपान येथे रोजगार देण्यापासून सर्व मार्गदर्शन जी पॅरामेडिकल आणि हना ग्लोबल एज्युटेक ही कंपनी करणार आहे। या सेमिनारला हना ग्लोबलच्या जॅपनीज मॅनेजर भाषांतराचा आधार घेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी संचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र संजू कांबळे हे होते। तर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन संजोगिता गौतम गोसावी यांनी यावेळी केलं। आदेश सर, हना ग्लोबल एजुकेट, आप क्या कहना चाहेंगे इसके बारे में? थोड़ी हना ग्लोबल एजुटेक जो है एक जापानीज लैंग्वेज इंस्टीट्यूट और एक स्टडी एंड वर्क इन जापान कंसल्टेंसी है। हम आपको जापानीज़ भाषा सिखाने से लेकर जापान में जो स्टडी और वर्क की अपॉर्चुनिटीज़ है उससे आपको हम इंट्रोड्यूस कराते हैं। इसके अलावा आपको जापानीज़ लैंग्वेज या जापान के बारे में कुछ भी जानना हो तो आप हमको संपर्क कर सकते हैं हमारे वेबसाइट के थ्रू या हमारे कॉन्टैक्ट नंबर के थ्रू। हमारा इंस्टाग्राम और फेसबुक पर भी पेज है। स्टूडेंट के लिए किस तरह की अपॉर्चुनिटी होती है? आज के डेट में जापान में स्टूडेंट्स के लिए हर एक इंडस्ट्री में अपॉर्चुनिटी है, चाहे वो ऑटोमोबाइल हो, इंजीनियरिंग हो, IT हो, मेडिकल हो या फिर सेल्स एंड मार्केटिंग हो। तो ऐसा कोई भी फील्ड नहीं है जापान में जिसमें आप कह सकते हैं कि आज के डेट पर जॉब अपॉर्चुनिटी नहीं है इंडियन यूथ के लिए। कितने साल का कोर्स होता है? आप कह रहे हो कि उसे जापानीज सीखना पड़ेगा और क्या क्राइटेरिया है इसके? तो SSW वर्क वीज़ा के लिए आपको 6 महीने हमारे साथ ट्रेनिंग करनी होगी जिसमें हम आपको जापानीज लैंग्वेज सिखाएंगे और जो SSW वर्क वीज़ा के लिए एंट्रेंस एग्जाम है उसकी तैयारी कराएंगे। अप्रॉक्सीमेटली फ़ीस क्या होती है इसकी? फ़ीस SSW वर्क वीज़ा प्रोग्राम की कुल मिलाकर 3 लाख रुपए है, लेकिन आपको सिर्फ एडवांस में 1 लाख रुपीज़ पे करनी है। बाकी के 2 लाख आप जापान में वर्क स्टार्ट करने के पश्चात अपने सैलरी से मंथली इंस्टॉलमेंट में पे कर सकते हैं। सर प्लीज़ रिपीट कीजिए कि और अपॉर्चुनिटी क्या रहेगी इसमें?
और अपॉर्चुनिटी सर बहुत सारे अपॉर्चुनिटीज़ हैं। आपने बहुत सारे फेमस सिटीज़ का नाम सुना होगा जापान में, जैसे टोक्यो, ओसाका, क्योटो, ओकोयामा एंड बहुत सारे ऐसे जो प्लेसेस हैं जापान में, वहाँ पे बहुत अपॉर्चुनिटीज़ हैं इन वेरियस फील्ड्स लाइक ऑटोमोबाइल, IT, बिजनेस, मेडिकल फील्ड and definitely also in language teaching and language interpretation opportunities. हाना ग्लोबल की यहाँ पर भी संस्था है हाना ग्लोबल, हमारी जो हाना ग्लोबल एरोटिक की ऑफिस थाने नौपाड़ा में है और आप हमें आकर मिल सकते हैं, हमें कांटेक्ट कर सकते हैं। हाना ग्लोबल एजुकेट जापान में इसका फंक्शनिंग किस तरह से चलता है? 私たちは日本にもたくさんの、会社を運営しております。私たちはインドと日本の若い人たちの未来のために力になりたいです。So we have a lot of connections in Japan also, and we are trying to get students from India to Japan, and we want to become a bridge between India and Japan, so to increase the workforce. स्टूडेंट के लिए किस तरह से की अपॉर्चुनिटी रहेगी? どんな機会がありますか？日本は今すごく、高齢化、若い人たちが少ないです。なので、日本で今たくさんのいろんな分野の仕事があります。So like आपको भी जैसे पता ही होगा कि अभी जापान में जो है लाइक यंग लोगों की संख्या कम है और लाइक बूढ़े लोगों की संख्या ज़्यादा है, तो हम ये चाहते हैं कि यहाँ से इंडियन लोग ज़्यादा से ज़्यादा उधर जाए और जापान को वर्कफोर्स में सपोर्ट करें। कितनी फीस चार्ज करते हो आप इस कोर्स के लिए? 学費はどうなりますか？いろいろコースのはい。学費は SSW コースは、30万ルピーです。インドで10万ルピー。日本に行った後に20万ルピーです。So for this SSW course, our fee is 3 lakhs rupees in total. 1 lakh rupee you have to pay at the time of admission, and the remaining 2 lakhs you can pay in installments after you get job in Japan. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहारात जोरदार आवाज उठवला। बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केंद्र शासनाकडे केली। आपल्या शेजारी देश असलेल्या बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत। हा मुद्दा केवळ बांगलादेशचा अंतर्गत विषय नसून मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे। बांगलादेशात अलीकडेच खून, विनयभंग आणि अपहरण यांसारख्या अमानुष घटनांसह 2010 घटनांची नोंद झाली आहे। या घटनांमुळे तब्बल 1705 कुटुंब बाधित झाली आहेत। विशेष म्हणजे चिन्मय कृष्णदास यांच्यासारख्या आदरणीय धर्मगुरूंच्या अटकेमुळे परिस्थिती अधिकच चिघळल्याचं सांगत खासदार नरेश मस्के यांनी संसदेचं लक्ष वेधलं। बांगलादेशातील 64 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे केवळ हिंदूच नव्हे तर बौद्ध आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदायही संकटात सापडलाय। ढाका, चटगाव आणि रामपूरमध्येही शांततापूर्ण निदर्शनं आता हिंसक झाली असून अनेक जण जखमी झालेत। नुकताच झालेले हल्ले आणि 2 कोटींहून अधिक धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत वाढीची चिंता ही मानवी हक्कांच्या उल्लंघनाची स्पष्ट उदाहरणं असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं। अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी बांगलादेश सरकारनं करावी, यासाठी केंद्र सरकारनं कडक शब्दात मध्यस्थी करावी अशी आपली केंद्राला विनंती असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं। भारत सरकारनं आपले राजनैतिक प्रयत्न अधिक तीव्र करावेत आणि बांगलादेश बरोबरच्या द्विपक्षीय चर्चेत अल्पसंख्याकांच्या संरक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य द्यावं अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली आहे। ठाणे शहरातील वाहतूक पोलीस 24 तास रस्त्यावर उभं राहून नागरिकांच्या सुरक्षेचं काम करत असतात। तसंच वाहतूक सुरळीत करण्यामागे काम ही या वाहतूक पोलिसांचं अत्यंत असल्यामुळे वाहनांच्या धुरामुळे होणारं प्रदूषण तसंच 24 तास रस्त्यावर उभं राहण्याने पायावर आणि शरीरावर पडणारा ताण यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो। यावेळी त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो। हीच बाब लक्षात घेऊन ॲक्युवेदा या संस्थेनं वाहतूक पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला असून
ठाण्याच्या 3 हात नाका येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या हॉलमध्ये ॲक्युवेदा संस्थेचे डॉक्टरांनी वाहतूक पोलिसांना भेडसावणाऱ्या आजारांबाबत मार्गदर्शन केले. तसंच प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे तसंच सतत उभे राहण्यानं पायावर पडणाऱ्या ताण यावर उपचार पद्धती कशा रीतीने करता येते याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. या प्रात्यक्षिकेमध्ये योगा, ॲक्युपंक्चर, प्राणायाम, सकस आहार, शंखसाधना आदी उपचार पद्धतींचा समावेश होता. हे शिबिर गेल्या 8 दिवसांपासून सुरू असून या शिबिराचा ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील सर्व वाहतूक पोलिसांनी लाभ घेतला. आपण ठाणे येथे ट्रॅफिक पोलीस हवालदारांसाठी ट्रॅफिक पोलीस कंट्रोलरसाठी आपण ॲक्युपंक्चर, योगा, कायरोप्रॅक्टिक, कपिंग यांचं आपण त्यांना मोफत शिबिर आज 1 दिवसाचं शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना स्पेशली त्यांचे जे त्रास आहेत, व्हेरिकोज वेन आणि फुफ्फुसांचे आजार आणि स्पेशली आता जास्त सरांनी सांगितलं, DCP सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लंग्स कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. त्याच्यावरती आपण त्यांना उपचार तर देतोच आहोत, पण घरी योगा, प्राणायाम आणि प्राथमिक उपचार यांचं प्रात्यक्षिक पण देतो आहे आणि मार्गदर्शनही करतो आहे. मूळ उद्देश काय आहे? मूळ उद्देश हाच आहे की ॲलोपॅथी ट्रीटमेंट जे आहेत, आता ॲलोपॅथी ट्रीटमेंट सगळ्यांनाच नाही परवडत आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट व्हायला लागतात. त्याच्यामुळे त्यांचे जे शारीरिक त्रास आहेत हे विना औषध उपचारही बरे होऊ शकतात. आज 30 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रामध्ये मी प्रॅक्टिस करते. ठाण्यामध्येच माझं क्लिनिक आहे ॲक्युवेदा नावाचं. कासारवडवलीला आहे, येऊरला आहे आमचं. आम्ही तिथे जवळजवळ 36 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आम्ही करतो आणि त्याच्यातून आम्ही सगळे आमचे विना औषध उपचार असतात. त्याच्यामध्ये योगा आलं, तुमचं ॲक्युपंक्चर आलं, प्राणायाम आलं, आहार आलं, योग निद्रा आलं, शंखसाधना म्हणून अजून एक आमचे ट्रीटमेंट आहे, ती आम्ही त्यांना देत असतो. आणि मूळ उद्देश म्हणजे की जास्तीत जास्त ट्रॅफिक हवालदारांना याचा लाभ घेता यावा, याच्यासाठी आम्ही ठाण्यात तर करतोच आहे, पण आता बघू पुढे आम्हाला जसं अपॉर्च्युनिटीज येतील त्याप्रमाणे मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण करायची आमची इच्छा आहे. ट्रॅफिक आता तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल की ट्रॅफिक हवालदार हे सतत उभे असतात. त्यांची ड्युटी जी असते 7 तासाची असो, 8 तासाची असतो किंवा 12 तासाची असतो. ते कंटिन्यूस उभे असतात. कंटिन्यूस उभे असल्यामुळे एकतर त्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास व्हायला लागतो. व्हेरिकोज वेन आणि एकदा चालू झालं की त्यांच्यावरती बघायला गेलं तर ॲलोपॅथीमध्ये पण उपचार नाही आहेत, पण आपण प्राथमिक उपचार जर त्यांना सांगितले तर त्यांना नियंत्रण बसेल. आणि शिवाय प्रदूषणामध्ये उभे असतात सतत, तर त्यांना लंग कॅन्सर, श्वासाचे रोग, सायनस, डोकेदुखी हे आजार पण त्यांना जास्त व्हायला लागलेले आहेत. तर त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या आजारावरती त्यांना सोल्युशन्स मिळावे याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. बस, थँक्यू. दोन वेळा मंत्रिपद हुकलेल्या ओळामाजुळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली. सरनाईक हे ओळामाजुळा मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून गेले असून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 1 लाखांच्या वर मताधिक्य मिळालं होतं. वर्धा जिल्ह्याचे असलेले प्रताप सरनाईक हे गेले 3 वर्ष ओळामाजुळा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. तर यावेळी देखील याच मतदारसंघातून 4थ्यांदा ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेत. 2008 साली त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आणि शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांची आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून अखेर मंत्रिपदी वर्णी लागली आहे. सरनाईक यांनी 1995 मध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1996 मध्ये ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सन 1992 ते 1997 या कालावधीत ते ठाणे परिवहन समितीचे सदस्य होते. सन 1997 ते 2008 मध्ये सलग 3 वेळा ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून गेले. सन 2009 साली MMRDAच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर शिवसेनेच्याच तिकिटावर सन 2009 साली ओळामाजुळा मतदारसंघातून पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग 3 वर्ष ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत.
सन 2014 साली त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या मीरा भाईंदर संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. सन 2020 मध्ये शिवसेना प्रवक्तेपदी त्यांची निवड करण्यात आली. आता 2024 मध्ये ओवळा माजुडा मतदारसंघातून ते चौथ्यांदा विजयी झाले असून आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली आहे.